आरंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञानतो मुरीश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। मी योगीराज दत्तात्रय बदने आणि मी प्रद्युम्न योगीराज बदने। आज शक्ती प्रसंगातील 49व्या अध्यायातील काही ओया आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत, तरी श्रोतगणांनी त्याचा आस्वाद घ्यावा। श्रीरामचंद्राय नमः। तरी वैद्य कलटिके झाले शास्त्र वृथाची रचिले शिष्टाचारा दूषणाले काय झाले मज न कळे। सुषेण हनुमंतांनी औषधी आणली आणि आणल्याच्या नंतर ठेवली सुद्धा, आणि मग सुषेणानं घरी जाऊन जी होत्या ना तिथली संजीवनी जी बुटी होती ती आणली, आणि आणल्याच्या नंतर ह्यानं खलबत्ता घेतला, त्याच्यात वाटली, त्याच्यात सगळे उपचार केले, त्याचा बनविला आणि औषधीला टाकलं, तरी बी काय होईना गेलं। मग ते विचारतच पडला, अरे बाबा काय झालं असल? तरी वैद्यक लटके झाले, अरे बाबा मी एवढा डिग्री झाणारा, सगळे MBBS MD ची सगळे मला आहे, सगळं पाठ आहे, एवढे पुस्तक वाचलेत मी डॉक्टर होण्यासाठी, आणि त्याला काय लटक पडलं बरं? आणि शास्त्र व्रता रचिले म्हणजे काय? शास्त्र वाया गेलं नाही, काय झालं नाही, मला काय कळलं नाही, शिष्टाचाराला दूषण काय लागलं का काय? असं मला सर्वता काय कळना गेलंय। सुषेण वैद्यराज म्हणू लागला, नाही रसायन चुकले धातुसी अंतर नाही पडिले, नाही अनुपान चुकले नाही सांडिले क्रियसी। नाही रसायन चुकलं तसं तर मी आणल्याच्या नंतर खलबत्त्यात ठेवले की वाटलं होय, आणि वाटल्यावर डायरेक्ट पिऊ घातलं। आता माझा काय त्याच्यात दोष आहे का? नाही, मी आणलं ते माझ्या क्रिया केलं। मग हे सौमित्र उठा कसा नाही, काय झालंय बरं? धातुसी अंतर काय पडलंय का? अनुपाम कुठं चुकलंय का? माझं काय टाकायचं चुकलं असलं का? असं मला वाटायलंय, मला काय कळना गेलंय। सुषेण वैद्यराज म्हणू लागला, काय झाले तत्वता मदन कळे सर्वता धाव पावगार गुणाथा शास्त्र संमता संरक्षी। काय झाले बरं तत्वता? मला काय झालं तेच कळ नाही, मी आणलं ते माझ्या क्रिया केल्या, मग तरी सौमित्र उठ कसा नाही झालाय होय, मला काय कळना गेले, मला तर चक्कर चालली बरं। अरे ही औषधी तशीच मेडिसिन आहे होय, खाल्ल्या तर त्यानं खायला पाहिजे, पण झालं नाही, कोणत्या ह्या गोळीत काय झालंय मला काय कळ नाही। सुषेण वैद्यराज म्हणू लागला, तवावेसी वायू नंदने जो भक्ता माझी चुडामणी बोलता झाला हसोनी सुसेना लक्षोनी अनुवादे। आवेशात तिथंच आले हनुमंत, ए सुषेना, ए डॉक्टर, तुला कळालं का? बघ मी काय सांगतो। अरे धाव पाव ग म्हणू लागला सुषेण, आणि इकडं हनुमान आवेशामध्ये आले आणि काय सुषेणाला म्हणू लागले, ऐका। सुषेना चुकला सीमत ज्याचे निशास्त्रासी शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ज्याचे सुषेणा काय चुकलास तू? मत चुकलास? अरे बाबा तुला कळायला झालंय का? कशाला एवढे लस हाय? कोरोना मध्ये डॉक्टर आहेत एवढे, लस द्यायला, आणि तुलाच कळाली नाही का कुठं लस द्यायची होय? तू कसं बी काय बी केलास बरं। आणि सर्वात मोठी लस म्हणजे आहे कोरोना, कोणचे आहे? राम नाम आहे, आणि तू त्या राम नामाला विसरलास होय?
शास्त्र चलतेत कुणानं, त्या श्रीरामानं. वेद कुणानं चलतेत, त्या श्रीरामानं चलतेत. आणि सणात कुणामुळे आहेस तू, त्या श्रीरामामुळे आहेस. आणि त्याला विचारला स्वैर असं सुशेनाला तिथं हनुमंत येऊन म्हणू लागले, जेने चिकित्सा पहाळी गेली, जेने शास्त्रे बुजाविली, पुराणे वर्तो लागली, ज्याची चाली जाणूने. कोणचा डॉक्टर, कोणत्या टाईपचा डॉक्टर आहेस रे तू? डॉक्टर काय एवढं पुस्तक वाचून काय फायदा नाही होय. यायला पाहिजे ना कुठं लावायला, कोणची मेडिसिन द्यायची, कोणची नाही द्यायची औषध तुला कळायला पाहिजे ना होय. आणलंस खलबत्त्या टाकलं काय लगेच पडलंस. त्याच्यासाठी रामनाम मुखात ठेवलंच नाहीस तू होय रे. तुला कळना गेलो का? हनुमंत आवेशात म्हणू लागले, अरे बाबा ज्याच्यानं पुराणे वर्तू लागलेली आहेत, ज्याचे न शास्त्र वर्तू लागले. आणि त्याला विसरला सर सुशेना आवेशामध्ये वायुनंदन म्हणू लागले, त्या विसरुनी रघुनाथ स्वबुद्धी वैद्यक करिताशी न पावलासे व्रथा, स्वकार्यहीन साधेची. त्यास रघुनाथाला विसरलास? मारू का अरे? डॉक्टर डॉक्टर म्हणाला स्वतःला. कोणत्या टाईपचा डॉक्टर आहेस तू? डॉक्टर बी व्हायला नाही पाहिजे होतात. तुला कळना गेलं का काय करावं? राम नाम घेऊन टाकाव बरं. तू कुणामुळे शेष सणात आहेस बरं? त्या रघुनाथामुळे आहेस. आणि त्याच्यामुळं तू काय आपली बुद्धी विसरून डायरेक्ट तू त्याला ते औषध पिऊ घातलं सोयरे असं बरं हनुमंत म्हणू लागले. उगवता दीन मनी हरपे तत्काळ रजनी, नक्षत्रे सह चंद्र गगनी, ठाकती होनी खद्योता. तू काय केलास? तिथं क्षीण पावलास वैद्य असून, म्हणून तू काय केलं नाहीस बरं? तू आपल्या चांगल्या बुद्धी नाही केलं नाहीस, राम नाम घेतलं नाही. जसं नाथ महाराज इथं गावबा काका उदाहरण द्यायलेत, जसं उगवता दिन म्हणे. आता सूर्य उगवल्यावर काय रात्र राहते का? नाही. हरपे रात्र म्हणजे जिकडं तिकडं काही रात्र राहत नाही. प्रकाशात प्रकाश बरं, प्रकाशात प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे तू ते रघुनाथ कोण आहेत? सूर्य आहेत. आणि म्हणून तू त्यांना विसरला स्वैर्य सुशेना असं हनुमंत म्हणू लागले. देवी देखता रघुनाथ औषधी भार, समस्त शक्ती झाली प्रतिहत, तुझे तेथ काय चाले. अरे सगळी मेडिसिन म्हणजे सगळी औषधी म्हणजे कोण आहे? रघुनाथच आहे. तू त्याला विसरलास? रामनाथ मुखात ठेवला नाहीस है ना? डॉक्टरा तुला डॉक्टर पाहिजेच नव्हतं. कोणी केलं बरं तुला एवढं शिकून? बरं काय फायदा नाही झाला तुला. राम नाम तू विसरलास रे. आणि काय तू तिथं तुझं काही मत चालू शकत नाही. सर्वात मोठी औषध म्हणजे ह्या कोरोनाच्या काळात राम नाम आहेत. घरी बसून काय करायला? काय नाही, टीव्ही बघायला आम्ही हेच करायला बरं. म्हणून ते टीव्ही सोडून हे बघा, ह्याच्यात किती गोडी आहे. तसं बरं तुम्ही हे घेतलं ना, त्याच्यात गोडी आहे बरं. म्हणून इथं म्हणायलेत बरं तुझं काय तिथं चालणार आहे बरं सुशेना? सर्वात मोठी औषधी म्हणजे हे आहे असं सुशेनाला हनुमंतराय म्हणून. ऐसे न करावे आपण प्रार्थोनिया रघुनंदन, घ्यावे चरण तीर्थ मागोण, वाचेल लक्ष्मण ते करे. असं करू नका बाबा, असं करू नका. लक्ष्मणाला मारायचे का तुला? नाही. म्हणून तू असं करू नकोस. प्रार्थोनिया रघुनंदन, प्रार्थना कर आणि तिथं जाऊन म्हणाव मला माफ करा बरं रघुनंदना. आणि तिथं जाऊन म्हणला तर काय करतील बरं? ते तुला चरण तीर्थ मागून घे बरं तिथं गेल्यावर. आणि मग त्याच्यानं ते लक्ष्मण वाचल बरं असं सुशेनाला हनुमंतराय. औषधी रसा माझी देक वेगी, घालोनी चरणोदक रस देता एकाएक, सकळ दुखा निरसेल. औषधाच्या त्या रसाला तीर्थानं त्याच्यात टाकलंस
आणि ते जर लक्ष्मणाला घातलंस, ते त्याच्या तोंडात ठेवलंस, त्या शक्तीच्या तिथं हे केलंस बरं, टाकलंस, तर काय ते उठतेल बर का लक्ष्मणजी. असं बरं हनुमंतराय त्याला बनू लागले सुशेनाला. कोणासी न कळे संजनी नाम अमृत संजीवनी, तो प्रत्यक्ष सतानुदिनी निजाभिमानी कष्टते. कुणालाच कळणार नाही नाम एवढा अमृत संजीवनी आहे. म्हणून मुखात राम नाम असू द्या बरं. ओम श्रीराम जय राम जय जय राम. काय फालतू आहे असंच रोडवर जाताना. आज काय काल मी बघितलं मोबाईलच असो असो इकडे तिकडे, पुढे काय आहे ते बघायचं नाही. उडवल्यावर ह्याला हाय का तसंच बघत मोबाईलवर ब्लूटूथ ऐक घ्यायचं, ते घालायचं आणि मस्त गाणी ऐकत फिरायचं मोबाईल खिशातून. का करायलेत बरं असं? चांगलं मस्त जायचं. आणि म्हणून आजकाल असे लोक करायलेत, म्हणून तुम्ही करू नका बरं.